वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. पुढे वी लर्न 10th स्टँडर्ड जिओमेट्री यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण पाहत आहोत सिमिलॅरिटी. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 आणि यामध्ये पार्ट 1 पाहणार आहोत या प्रॅक्टिस सेटचा, कारण की 9 क्वेश्चन्स आहेत टोटली. हा प्रॅक्टिस सेट सुरू करण्याआधी आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स अँड टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स यांच्याशी नीट घट्ट मैत्री करून घेऊया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्हाला इझी जाईल. समजा 2 सिमिलर ट्रायंगल्स आहेत, फक्त एक लहान आणि दुसरा मोठा आहे. आता मी फिगर काढते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सपोज हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल एबीचं नाव दिलं आहे ना, ABC, आणि दुसरा स्मॉल ट्रायंगल आहे, याला नाव देऊ ट्रायंगल XYZ. आता हे दोन्ही सिमिलर ट्रायंगल्स आहेत, फक्त एक लहान आणि दुसरा मोठा आहे, पण दोन्ही ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत. म्हणजे सपोज हा 30 डिग्री असेल तर हा पण 30 डिग्री आहे, हा 45 डिग्री असेल तर हा पण 45 डिग्री आहे. ओके, आणि हा जेवढ्या मेजरचा आहे तेवढ्याच हा पण मेजरचा आहे. ओके, म्हणजे याला काय म्हणतात की ही दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत. आता सिमिलरचा सिम्बॉल हा आहे, याला म्हणतात सिमिलरिटी. मग हे दोन्ही ट्रायंगल जर का आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर ट्रायंगल ABC, त्यानंतर हा सिम्बॉल ट्रायंगल XYZ. ओके, म्हणजे हे रीड कसं करायचं, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल XYZ. जर ही दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांची करस्पॉन्डिंग अँगल्स सुद्धा सिमिलर किंवा इक्वल असतात. ओके, म्हणजे इथे अँगल A इज इक्वल टू अँगल X झाला, अँगल B इज इक्वल टू अँगल Y झाला, अँगल C इज इक्वल टू अँगल Z झाला. ओके, इज इक्वल टू म्हणजे सिमिलर किंवा कॉन्ग्रुएंट दाखवूया. ओके, हे अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच एकरूप आहेत. आता याबरोबर त्यांचे रेशो ऑफ साइड सुद्धा इक्वल असतात. रेशो ऑफ साइड म्हणजे आता या ट्रायंगलचा आपण विचार करतोय, त्यामध्ये साइड्स कोणकोणते आहेत बघा, AB साइड आहे, BC साइड आहे आणि AC साइड आहे. ओके, मग यांना करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या असणार आहेत इकडच्या ट्रायंगलच्या, XY, YZ आणि XZ. ओके, म्हणजे XY, YZ आणि XZ. ओके, कारण की या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. मग या साइड्सचे रेशो इक्वल असतात, म्हणजे आपल्याला कसं दाखवता येईल, AB अपॉन त्याची करस्पॉन्डिंग साइड XY इज इक्वल टू पहिल्या ट्रायंगलची BC साइडला करस्पॉन्डिंग साइड आहे XYZ ची YZ, त्यामुळे इज इक्वल टू BC अपॉन YZ. आणि त्यानंतर AC ची साइड आहे, त्याला करस्पॉन्डिंग साइड आहे XZ, त्यामुळे यांचा रेशो हा इक्वल आहे AC अपॉन XZ. ओके, म्हणजे साइडचे रेशो प्रोपोर्शन मध्ये असतात किंवा इक्वल असतात, म्हणजेच काय, AB अपॉन XY इज इक्वल टू BC अपॉन YZ इज इक्वल टू AC अपॉन XZ. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया. सपोज इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, म्हणजे XY ची लेंथ सपोज 1 असेल आणि AB ची लेंथ जर का 2 असेल तर यांच्या रेशोवरून बाकीचे सुद्धा साइड्स आपल्याला काढता येतील. ओके, मग आपल्याला जर का YZ 2 दिलेली असेल आणि XZ जर का 3 दिलेली असेल, लहान ट्रायंगलच्या साइड्सपेक्षा मोठ्या ट्रायंगलची साइड ही दुप्पट आहे, त्यामुळे इथे YZ जर का 2 असेल तर BC त्याच्या दुप्पट येईल 4, आणि XZ जर का 3 असेल तर AC त्याच्या दुप्पट येईल 6, कारण की AC ही त्याची करस्पॉन्डिंग साइड्स आहे आणि दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत. ओके, म्हणजे या सर्वांचा रेशो हा इक्वल येत आहे, ते आपण चेक करू. AB अपॉन XY येईल करस्पॉन्डिंग साइड्स शेजारच्या ट्रायंगलची. त्यानंतर इथला BC असेल तर त्याला करस्पॉन्डिंग साइड आहे YZ, इथला AC घेतला तर याची करस्पॉन्डिंग साइड XZ. आता इथे व्हॅल्यू पुट करूया. AB आणि XY ची व्हॅल्यू आहे AB 2, XY 1 इज इक्वल टू BC आणि YZ यांची व्हॅल्यू BC 4, YZ 2, 4 अपॉन 2. AC आणि XZ यांची व्हॅल्यू 6 अपॉन 3. इथे डिवाइड करण्याची गरज नाही. 2 1 2, 2 2 4, 3 1 3, 3 2 6, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 अपॉन 1 हाच रेशो आपल्याला मिळत आहे. या सर्वांचा रेशो सेम येत आहे, म्हणजेच 2:1 येत आहे. ओके, त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. आता प्रॅक्टिस सेटमध्ये 2 ट्रायंगल सिमिलर आहेत का हे आपल्याला ओळखायचे आहे. याच्या सोल्युशनसाठी आपल्याला सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलच्या काही टेस्ट लर्न करून घ्यायच्या आहेत. त्यावरून दिलेले ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे आपल्याला प्रूव्ह करता येतील. त्यासाठी पहिली टेस्ट पाहूया. पहिली टेस्ट आहे AAA टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आता इथे ट्रिपल A आलेले आहेत, म्हणजे काय, ट्रिपल A म्हणजे प्रत्येक A चा अर्थ आहे अँगल अँगल अँगल. ओके, म्हणजे अँगल 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 टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे, तर दिलेल्या ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे सिमिलर किंवा कॉन्ग्रुएंट असतील तर ती दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे काय, जर का हा एक ट्रायंगल आहे बघा ABC आणि हा एक ट्रायंगल आहे XYZ, हा आणि हा ट्रायंगल सेम असेल, सेम मेजरचा, हा आणि हा ट्रायंगल सेम मेजरचा असतील, इथला आणि इथला अँगल सेम मेजरचा असेल, तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे ट्रायंगल ABC
सिमिलर ट्रायंगल एक्स. ओके, म्हणजेच इथं डेफिनेशन मध्ये जर का सांगायचं झालं, इन द वर्ड्स ऑफ द डेफिनेशन वी कॅन क्लिअर द मीनिंग ऑफ AAA टेस्ट when corresponding angles of two triangles are congruent, then the two triangles are the similar. ओके, नेक्स्ट टेस्ट पाहूया. दुसरी टेस्ट दिलेली आहे आपल्याला AA टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता इथे डबल A आलेला आहे म्हणजे अँगल म्हणजे आपल्याला जे टू ट्रायंगल्स दिलेले असणार आहेत त्यापैकी जर का कोणतेही टू करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतात. ओके, म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल व्हेन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल, देन दिस कंडिशन इज सफिशियंट फॉर सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल. दिस कंडिशन इज कॉल्ड AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आता इथे ABC आणि XYZ हा ट्रायंगल आहे. यापैकी सपोज हा अँगल 30 डिग्रीचा असेल आणि त्याला करस्पॉन्डिंग असणारा Y हा अँगल सुद्धा 30 डिग्रीचा असेल. ओके, आणि A याला करस्पॉन्डिंग असणारा हा जो X अँगल आहे हे दोन्ही जर का 60 डिग्रीचे असतील तर हा सुद्धा 60 डिग्री. ओके, याला म्हणतात कॉन्ग्रुएंट अँगल. म्हणून याला म्हणतात जर का ट्रायंगल मधील दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतात. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल XYZ. त्यानंतर थर्ड टेस्ट आहे SAS टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. याचा लॉंग फॉर्म आहे S म्हणजे साइड, A म्हणजे अँगल आणि S म्हणजे परत साइड. साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. दिलेल्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड जेव्हा सिमिलर असतील म्हणजे सिमिलर प्रोपोर्शन मध्ये असतील आणि त्या साइडच्या मधील अँगल सारख्या मेजरचा असेल तर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. ओके, म्हणजे AB आणि XY आणि BC आणि YZ यांचा प्रोपोर्शन जर का इक्वल असेल आणि याबरोबरच इथला अँगल आणि इथला अँगल, ओके, म्हणजे या दोन्ही साइडच्या मधील अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन्ही साइड मधील अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल XYZ. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला ट्रायंगल मधील दोन साइडचे रेशो इक्वल दिलेले असतात तेव्हा त्यांच्या मधील जो अँगल आहे तो सुद्धा कॉन्ग्रुएंट असला पाहिजे. सपोज हा अँगल आपल्याला दिलेला नाहीये आणि इथला पण अँगल दिलेला नाही, पण इथला अँगल आपल्याला जर का दिला असेल क्वेश्चन मध्ये आणि इथला अँगल जर का दिला असेल क्वेश्चन मध्ये की हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे तर ही टेस्ट मॅच होत नाही. त्यासाठी आपल्याला पहिले हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत का ते पहिले चेक करावं लागेल आणि त्यानंतरच ABC आणि XYZ सिमिलर दाखवता येते. म्हणजे इथे आपल्याला काय म्हणता येणार आहे, इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड द अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट देन द टू ट्रायंगल्स आर द सिमिलर. आता लास्ट टेस्ट पाहूया, फोर्थ टेस्ट SSS टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे साइड टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. जेव्हा दिलेल्या ट्रायंगलच्या ऑल करस्पॉन्डिंग साइडच्या इक्वल रेशोमध्ये असतील तेव्हा ती दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. ओके, म्हणजे AB अपॉन XY, BC अपॉन YZ आणि AC अपॉन XZ यांचे रेशो जर का इक्वल असतील तर हे दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतात. ओके, ही अशी फोर्थ टेस्ट आहे. म्हणजे डेफिनेशन याची तयारी कशी झाली तर आपल्याला म्हणता येईल व्हेन थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन टू द करस्पॉन्डिंग थ्री साइड्स ऑफ द अनदर ट्रायंगल देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. या चार टेस्टचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघूया. फिगर अँगल ABC 75 डिग्री, अँगल EDC 75 डिग्री, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. या क्वेश्चन मध्ये एकच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC विच इज 75 डिग्री. आणि एक इन्फॉर्मेशन फिगर मध्ये लपलेली आहे ती कोणती इन्फॉर्मेशन आहे ते आपण सोल्युशन करताना पाहूया. या ट्रायंगल मध्ये लपलेली टू ट्रायंगल्स आहेत ते मी इथे वेगळी तुम्हाला नोटीस करून दिलेले आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. ओके, पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन काय काय आहे ती राईट डाऊन करून घेऊ. Angle ABC congruent angle EDC is equal to 75 degree which is given in the question. ओके, आता अँगल B जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल D आहे. ओके, कारण की दोन्हीही 75 डिग्रीचे आहे. इथे मी वेगळी फिगर करून दाखवलेली आहे. त्यावरून बघा अँगल B चा करस्पॉन्डिंग अँगल हा अँगल D आहे. त्यामुळे इथे ही इन्फॉर्मेशन आपल्याला मदत करणार आहे टेस्टसाठी. मग इथे म्हणूया इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. ओके, म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल. ओके, इथे मी वेगळे करून दाखवलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये हे दोन्हीही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत ते आपण इथे राईट डाऊन करून घेऊ. अँगल ABC
ओके, म्हणजे इथला अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC. बोथ आर 75 डिग्री. इथे परत लिहूया गिवन. ओके, आता दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल C आलेला आहे बघा. इथे सुद्धा अँगल C आलेला आहे आणि इथे सुद्धा अँगल C आलेला आहे. पण हे दोन्ही अँगल हे एकाच फिगर मधील आहे, म्हणजे इथला अँगल, म्हणून त्याला म्हणता येईल कॉमन अँगल. कारण इथला जो पॉइंट आहे अँगल C हा दोन्ही ट्रायंगलचा कॉमन आहे, म्हणून अँगल C ला कॉमन अँगल असे म्हणता येईल. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलचा सिमिलर अँगल ACB अँड अँगल ECB म्हणलेले आहे. हीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथं फिगरमध्ये जी लपलेली होती ती आपल्याला शोधायची होती, ती आपण शोधलेली आहे. मग इथे आपल्याला ती एक मदत घ्यावी लागेल की हा अँगल इज कॉन्ग्रुएंट टू हा अँगल. मग आता ते राईट डाऊन कसं करायचं? आपण इथे ट्रायंगल ABCचा विचार करत आहोत आणि इकडे EDCचा विचार करत आहोत. या दोन ट्रायंगलचा आपण विचार करत आहोत. त्यामुळे ट्रायंगल ABC मधील अँगल ACB हा एक अँगल होईल आणि ट्रायंगल EDC मधील अँगल ECD हा एक अँगल होईल. ओके, मग इथे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवताना बोथ आर कॉमन. ओके, मग जर आता इथे बघा हा एक अँगल याला 1 नंबर देऊ आणि हा एक अँगल याला 2 नंबर देऊ. जर दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल सिमिलर दिलेले असतील तर ती दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतात. हे आपण कशावरून ओळखलं तर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. हे आपण ऑल टेस्ट ऑफ सिमिलरिटी करताना पाहिलेले आहे. ओके, मग त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC. टेस्टचं लिहायला विसरायचं नाही नाव. बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, आता इथे आपले आन्सर किंवा सोल्युशन संपले नाहीये. क्वेश्चन मध्ये दिलेली ट्रायंगल्स कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत याबरोबरच प्रॉपर 1 to 1 करस्पॉन्डन्स विचारलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC. ओके, त्यामुळे ABC हे EDC ला करस्पॉन्डिंग्स आहेत. करस्पॉन्डिंगसाठी सिम्बॉल काय असणार आहे तर याला म्हणतात करस्पॉन्डिंग्स सिम्बॉल. ओके, बिकॉज आता इथे बघा अँगल A, अँगल B आणि अँगल C हे जे तीन अँगल आहेत ट्रायंगल ABC चे. इथे बघूया ट्रायंगल ABC चे हे करस्पॉन्डिंग आहे ट्रायंगल EDC च्या अँगल E ला, अँगल D ला आणि अँगल C ला. ओके, म्हणजे इथे काय म्हणता येईल अँगल A करस्पॉन्डन्स अँगल E, अँगल B करस्पॉन्डन्स अँगल D, अँगल C करस्पॉन्डन्स अँगल C. ओके, म्हणजे अँगल A जेवढ्या मेजरचा आहे तेवढ्याच मेजरचा अँगल E आहे, अँगल B एवढाच अँगल D आहे आणि अँगल C एवढाच अँगल C आहे. ओके, देअरफॉर ABC करस्पॉन्डन्स EDC. क्वेश्चन 2, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर? इफ येस बाय विच टेस्ट? या क्वेश्चन मध्ये 2 ट्रायंगलच्या फिगर्स दिलेल्या आहेत आणि त्यांच्या साइडच्या लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत. यावरून दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत का हे आपल्याला बघायचे आहे आणि असतील तर कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. आन्सर पाहूया. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा तिन्ही साइड्सच्या मेजर दिलेल्या आहेत. म्हणजे इथे S आपल्याला इथे यूज करावे लागणार आहे. कारण की काय S म्हणजे काय ट्रिपल S म्हणजे साइड साइड साइड. इथे आपल्याला तिघांचीही साइड दिलेली आहे म्हणून इथे आपल्याला S टेस्टचा इथे विचार करावा लागेल. ओके, मग आता कोणकोणते ट्रायंगल्स दिलेले आहेत ते पहिले राईट डाऊन करून घेऊ म्हणजे आन्सर आपल्याला लिहिता येईल. इन PQR, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. आता यांच्यामध्ये बघा यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम मिळाला तर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील. ओके, आता इथे PQ ची करस्पॉन्डिंग साइड LM दिलेली आहे. ओके, त्यानंतर QR ची करस्पॉन्डिंग साइड MN दिलेली आहे. ओके, हा सिमिलरचा सिम्बॉल नाही आहे, तेवढं लक्षात ठेवा. फक्त करस्पॉन्डिंग साइड मी इथे तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर PR याची करस्पॉन्डिंग साइड LN दिलेली आहे. ओके, म्हणजेच इथे आपल्याला तसा विचार करता येईल इन PQ अपॉन याची करस्पॉन्डिंग साइड आहे LM. ओके, मग यांच्या व्हॅल्यू पुट करूया. PQ दिलेली आहे 6, LM दिलेली आहे 3, 3 1 3, 3 2 6 म्हणजे इथे 2/1 मिळालं. याला 1 नंबर देऊ. त्यानंतर दुसरी करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे QR आणि MN म्हणजे यांचा रेशो आपल्याला काढावा लागेल QR अपॉन MN. यांच्या लेंथ पाहूया. QR आहे 8, MN आहे 4, 4 1 4, 4 2 8, 2/1. त्यानंतर
थर्ड साइड PR अपॉन त्याची करस्पॉन्डिंग लाईन करस्पॉन्डिंग साइड LN. ओके, मग PR दिलेली आहे 10, LN दिलेली आहे 5. 5 1 जार 5, 5 2 जार 10, 2/1. तिन्ही साईडचा रेशो सिमिलर आलेला आहे फ्रॉम 1 to 3. ओके, म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. ओके, प्रत्येक साईडचा रेशो जो आहे तो इक्वल आलेला आहे, त्यामुळे इज इक्वल टू फ्रॉम 1 to 3, कारण की या रेशो बघताय तुम्ही 2/1 आलेला आहे, 2/1 आलेला आहे, 2/1 आलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल मीन्स हिअर 3 साइड्स ऑफ ट्रायंगल PQR आर प्रोपोर्शनल टू द 3 करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल LMN. Therefore both triangles are similar. Therefore triangle PQR similar to triangle LMN. Okay, ते इथे राईट डाऊन करून घेऊ. Means here 3 sides of triangle PQR are proportional. प्रोपोर्शनल म्हणजेच रेशो त्यांचा. ओके, प्रोपोर्शनल टू द 3 corresponding sides of triangle LMN. Okay, therefore both triangles are similar. Okay, therefore triangle PQR similar to the symbol triangle LMN. Third question, as shown in figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to the sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time? या क्वेश्चन मध्ये 2 ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत, त्यातील दोघांच्या एक साइड पोल दिलेली आहे. ओके, म्हणजे PR आणि AC या आपल्याला पोल दिलेल्या आहेत 4 मीटर आणि 8 मीटरच्या, आणि दोन्ही पोल जमिनीला परपेंडिक्युलर म्हणजेच समांतर आहेत. म्हणजेच इथे अँगल बनलेला आहे 90 डिग्रीचा. ओके, कारण की परपेंडिक्युलर आहेत. PR आणि AC पोल आहेत, ही दोन्ही पोल जमिनीला म्हणजेच QR आणि BC ला अनुक्रमे परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच PRQ इज इक्वल टू ACB इज इक्वल टू 90 डिग्री. आता सूर्यामुळे लहान पोल PR ची सावली 6 मीटर पर्यंत जात असेल तर मोठ्या पोलची म्हणजेच AC ची सुद्धा सावली किती मीटर पर्यंत जाईल हे आपल्याला ओळखायचे आहे. या साइडने सूर्य दाखवलेला आहे. या सूर्यामुळे या दोन पोलची सावली किती मीटर लांब जात आहे ते आपल्याला दाखवायचे आहे. यापैकी या पोलची म्हणजे PR ची सावली 6 मीटर पर्यंत जात आहे. तसेच AC या पोलची सावली किती मीटर लांब जात आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशनसाठी दिलेल्या माहितीवरून दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे पहिले आपल्याला सिद्ध करावे लागणार आहे. ओके, त्यामुळे या दोन्ही ट्रायंगलचा पहिले आपण विचार करूया. इथे म्हणू इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल ABC. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दाखवते की हे दोन्हीही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, अँगल PRQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB बिकॉज बोथ अँगल्स आर 90 डिग्री. ओके, सूर्य हा पृथ्वीपासून खूप लांब आहे, त्यामुळे सूर्याची किरणे पोलवर सारख्या प्रमाणातच पडतील. म्हणजेच पोलची टोके P आणि A आहेत. इथला P आणि इथला A हे पॉइंट आहेत पोलची टोकं. ओके, म्हणजे या पॉइंटवरती P आणि A वरती सारख्या प्रमाणातच सूर्याची किरणे पडतील, त्यामुळे इथला अँगल सेम बनेल. मग त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल देअरफॉर अँगल QPR ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC. ओके, इथे कारण लिहायला विसरायचं नाही, बिकॉज दिस अँगल्स मेड बाय सनलाइट. ओके, याचा एक्सपिरियन्स तुम्ही घरी मेणबत्ती लावून सुद्धा करू शकता. दोन पेन्सिल एका ठिकाणी उभ्या करून ठेवा आणि लांब अंतरावरती जर का तुम्ही मेणबत्ती ठेवली उंच जागेवरती तर त्याचा अँगल तुम्हाला लक्षात येईल. ओके, म्हणजे सपोज ही एक पेन्सिल आहे आणि ही एक पेन्सिल आहे आणि इथं मेणबत्ती आहे. ओके, मग या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे मेणबत्तीचा प्रकाश या दोन्ही पेन्सिलला सारखाच देणार आहे. म्हणजे इथलं जे टोक आहे पेन्सिलचं इथून सारख्याच प्रमाणामध्ये याचा प्रकाश पडणार आहे. ओके, त्यामुळे याचा जो प्रकाश पडत आहे या पेन्सिलीवरती हा असाच सारख्या प्रमाणामध्ये पडेल. ओके, म्हणजे अशा प्रमाणामध्ये. आणि ही जमिनी लगत असणार आहे पेन्सिल
ओके, त्यामुळे इथे जो अँगल तयार होतोय तो सारख्या प्रमाणातच तयार होत आहे. ओके, आणि इथला अँगल जो आहे तो सुद्धा सेम मेजरचाच बनत आहे. त्यामुळे इथे अँगल QPR इज इक्वल टू अँगल BAC आपल्याला इथे दाखवता आला बिकॉज ऑफ द अँगल्स मेड बाय द सनलाइट. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये त्यांची 2 करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल मिळालेले आहेत. त्यामुळे AA टेस्टमुळे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाली. ओके, मग इथे म्हणूया देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC बिकॉज ऑफ AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांची करस्पॉन्डिंग साइड्स सुद्धा सिमिलर रेशोमध्येच असणार आहेत. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या असतील यांच्या, तर बघा PQ ची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे AB. त्यामुळे PQ अपॉन AB इज इक्वल टू QR ची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे BC. मग QR अपॉन BC. त्यानंतर PR याची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे AC. ओके, इथे कारण लिहायचे करस्पॉन्डिंग sides of similar triangles are in proportion. ओके, कारण की इथे आपण काय सिद्ध केलेलं आहे की दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. त्यामुळे जर का ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा इक्वल असतात, म्हणजे प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, या गोष्टीचा इथे आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे BC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे, म्हणजे इथली. आणि याबरोबर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती PR अपॉन AC ची माहित आहे. PR अपॉन AC. ओके, त्यामुळे इथे फक्त आता या दोनच रेशोचा आपण विचार करूया. PQ अपॉन AB या रेशोचा विचार करण्याची गरज नाही. ओके, मग आता इथे व्हॅल्यूज पुट करूया. आता इथे पहिल्यांदा आपण काय करूया, BC आपल्याला x दिलेले आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा आपण BC ची व्हॅल्यू xच गृहीत धरूया. त्यामुळे इथे म्हणता येईल QR ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आपण BC ची व्हॅल्यू पहिल्यांदा x पुट करूया इज इक्वल टू PR अपॉन AC यांची व्हॅल्यू 4 अपॉन 8. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देअरफॉर 4 मल्टिपल x इज इक्वल टू 6 मल्टिपल 8. देअरफॉर लेफ्ट साइडला ठेवूया फक्त x, त्यामुळे इकडे 6 मल्टिपल 8 अपॉन इथले 4 इकडे आल्यानंतर डिवाइड होते. ओके, 4 1 जार 4, 4 2 जार 8, म्हणजे 6 2 जार 12 मिळाले. देअरफॉर x ची व्हॅल्यू मिळाली 12. आणि हीच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेली होती. ओके, पण इथे डिटेल लिहायला विसरायचं नाही. हिअर x इज द लेंथ ऑफ BC. Therefore, the of the shadow of the bigger pole is 12. ओके, आता इथे युनिट दिलेली आहे बघा मीटर, त्यामुळे इथं मीटर लिहायचंय. ओके, म्हणजे सूर्याच्या किरणांमुळे मोठ्या पोलची सावली ही 12 मीटर पर्यंत लांब जाईल. ओके, क्वेश्चन 4. इन ट्रायंगल ABC, AP perpendicular BC, BQ perpendicular AC, B dash P dash C and A dash Q dash C. Then prove that triangle CPA similar triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8 and BC is equal to 12, then find AC. ओके, म्हणजे इथे जी आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून पहिल्यांदा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे सिद्ध करून दाखवायचे आहे. म्हणजे ते ट्रायंगल कोणते असतील तर CPA. ओके, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आणि दुसरा CQB म्हणजे CQB हा राईट अँगल ट्रायंगल. हे सिमिलर आहेत हे आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे AP परपेंडिक्युलर BC, त्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. BQ परपेंडिक्युलर AC, त्यामुळे इथे सुद्धा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. त्यानंतर B डॅश P डॅश C म्हणजे हे तिन्ही पॉईंट एका सरळ लाईनीत आहेत. A डॅश Q डॅश C हे तिन्ही पॉईंट एका सरळ लाईनीत आहेत. याबरोबरच आपल्याला AP दिलेले आहे 7, म्हणजे इथे 7 इथून इथपर्यंत. ओके, त्यानंतर BQ दिलेली आहे 8, BC दिलेली आहे 12. जे ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत हे सिद्ध करायला सांगितलेले आहे. त्या ट्रायंगल मध्ये सिमिलर काय काय दिलेले आहे ते पहिल्यांदा आपल्याला पाहायचे आहे. त्यावरून करस्पॉन्डिंग टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. ओके, त्याआधी गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती मी राईट डाऊन करून घेते. इन ट्रायंगल ABC, AP perpendicular BC and
बी क्यू परपेंडिक्युलर AC. याचबरोबर बी डॅश पी डॅश सी अँड ए डॅश क्यू डॅश सी. AP दिलेली आहे आपल्याला 7, बी क्यू दिलेली आहे 8 आणि बी सी दिलेली आहे 12. ओके, जे ट्रायंगल सिमिलर आहेत हे सिद्ध करायला सांगितलेले आहे. त्या ट्रायंगलमध्ये सिमिलर काय काय दिलेले आहे ते आपण चेक करूया आणि करस्पॉन्डिंग टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपण सिद्ध करून दाखवू. ओके, आता इथे दोन ट्रायंगलचा विचार करायचा आहे, ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB. ओके, आता या ट्रायंगलमध्ये काय काय दिसते ते पाहूया. पहिले लिहू इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. यामध्ये दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत बघा. अँगल CPA म्हणजे CPA हा जो उभा राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे यामध्ये हा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे आणि अँगल CQB हा दुसऱ्या ट्रायंगल मधील अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. म्हणून इथे म्हणूया अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB बिकॉज बोथ आर 90 डिग्री. ओके, क्वेश्चन 1 च्या सोल्युशन प्रमाणेच इथे सुद्धा दोन्ही ट्रायंगल मधील एक अँगल कॉमन आलेला आहे, तो म्हणजे अँगल C म्हणजे इथला अँगल. हा दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे. म्हणजे ट्रायंगल CPA मध्ये अँगल PCA हा अँगल आलेला आहे आणि ट्रायंगल CQB मध्ये अँगल QCB हा कॉन्ग्रुएंट आलेला आहे. मी इथे म्हणूया अँड अँगल PCA कॉन्ग्रुएंट अँगल QCB बिकॉज कॉमन अँगल. एकच फिगर आहे आणि एकाच फिगर मध्ये आलेले हे दोन ट्रायंगल आहेत आणि त्या दोन ट्रायंगल मध्ये आलेल्या हा C जो अँगल आहे तो कॉमन आहे, त्यामुळे तो इक्वलच असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला त्या फिगरनी मदत केलेली आहे की हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे दाखवायला. आता इथे बघा हा एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर या दोन्ही नंबर मध्ये दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे कळलेलं आहे. यावरून इथे दोन अँगलची टेस्ट म्हणजेच A टेस्ट ऑफ सिमिलरिटी याचा विचार करून हे दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवते. ओके, मग इथे म्हणून फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. टेस्टचं नाव लिहायला विसरायचं नाही कारण की हाफ टू 1 मार्क्स त्याला असतो बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, आपल्याला या क्वेश्चन मध्ये AC ची लेंथ सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. याआधी आपण शिकलेलो आहोत जेव्हा टू ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांची करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो हे सुद्धा सिमिलरच असतात. ओके, मग आता हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यापैकी यांचे करस्पॉन्डिंग साइडचे रेशो कोणते असतील ते इथे राईट डाऊन करून घेऊया. ओके, त्यासाठी एक सोपी आयडिया देते मी तुम्हाला. पहिले हे 2 लेटर घ्यायचे, त्यानंतर 2 आणि 3rd लेटर घ्यायचे. म्हणजे CP एक साइड आहे ती CQ ला कॉन्ग्रुएंट आहे, PA साइड जी आहे ती QB ला कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर उरलेले कोणते CA. आता CA साठी CB ही जी साइड आहे ती कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, आता हे आपण रेशो मध्ये राईट डाऊन करून घेऊ. देअरफॉर CP कॉन्ग्रुएंट CQ इज इक्वल टू PA कॉन्ग्रुएंट QB इज इक्वल टू CA कॉन्ग्रुएंट CB. ओके, कारण याला विसरायचं नाही, करस्पॉन्डिंग साइड्स आर द प्रोपोर्शनल. म्हणून इथं म्हणू corresponding sides of similar triangles are proportional. ओके, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला AP ची लेंथ दिलेली आहे, BQ ची लेंथ दिलेली आहे, BC ची लेंथ दिलेली आहे. ओके, इथे आपण AP म्हणजे PA घेतलेला आहे आणि BQ म्हणजे QB घेतलेला आहे. त्यामुळे A पासून P पर्यंत असणारे अंतर जे आहे ते सिमिलर आहे, Q पासून B पर्यंत असणारे अंतर जे आहे ते सिमिलर आहे. म्हणजेच AP इतकंच PA चं आहे आणि BQ इतकंच QB चं पण आहे. ओके, त्यामुळे इथं आपल्याला AP ची जी व्हॅल्यू आहे तीच PA ची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि BQ ची जी व्हॅल्यू आहे तीच QB ची व्हॅल्यू घ्यायची आहे. ओके, देअरफॉर AP दिलेला आहे 7 आपण QB दिलेला आहे 8. ओके, म्हणजेच AP 7 BQ 8 इज इक्वल टू CA आपल्याला माहित नाही, CA आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच क्वेश्चन मध्ये आपल्याला AC फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. CB म्हणजेच काय तर BC दिलेले आहे 12. आता या रेशोचं काय करायचं. आता हा जो रेशो आहे या रेशोचा आपल्याला विचार करावा नाही लागणार कारण की त्याची आपल्याला गरजच नाहीये. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे फक्त AC फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि ती AC इथे आहे या 3rd रेशो मध्ये. ओके, त्यामुळे
या रेशोची इन्फॉर्मेशन आपल्याला सगळी माहिती आहे आणि या रेशोपैकी याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढायची आहे. त्यामुळे या दोनच रेशोचा आपण विचार करतो. ओके, त्यामुळे इथे फक्त एसी विचारली आहे, त्यामुळे सीए आपण सीबी आपण विचारात घेतलेला आहे आणि सीपी सीक्यू आपण पुसून टाकूया. ओके, म्हणजे इथे हे कॅन्सल केलं तरी सुद्धा चालेल. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आता. देअरफॉर 8 मल्टिपल एसी इज इक्वल टू 7 मल्टिपल 12. देअरफॉर लेफ्ट साईडला फक्त एसी ठेवूया. इज इक्वल टू 7 मल्टिपल 12 अपॉन 8 इथे येतील. 4 2 जार 8, 4 3 जार 12, 7 3 जार 21 अपॉन 2, 2 1 जार 2, 2 1 जार 2, 1 रिमेन राहिला म्हणलं काही भाग जात नाही त्याच्यामुळे 0. त्यानंतर पॉईंट घ्यावा लागेल आणि 2 5 जार 10. ओके, देअरफॉर एसीची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच एसीची लेंथ मिळाली 10.5. ओके, आता इथे लक्षात ठेवायचं सीए म्हणजे एसी आहे, त्यामुळे इथंच मी करेक्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट इथं सीए म्हणून जरी कॅल्क्युलेट केलं आणि त्यानंतर लास्टला इथे आन्सरला एसी लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, आता इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये युनिट दिलेले नाहीये, त्यामुळे आन्सर इथेच आपल्याला स्टॉप करायचा आहे आणि इथे म्हणायचं आहे एसी इज इक्वल टू 10.5. ओके, जर का मीटर सेंटीमीटर जर का दिला असेल तर इथे या आन्सरच्या समोर आपल्याला राईट डाऊन करत आलं असतं. ओके, अतिशय इझी असा क्वेश्चन होता. यामध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्यावरून आपल्याला 2 अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत आणि त्यावरून हे दोन्हीही ट्रायंगल आपण इक्वल दाखवलेले आहेत म्हणजे सिमिलर दाखवलेले आहेत बाय ए टेस्टनुसार. ओके, आणि त्यानंतर त्याच ट्रायंगलची आपण रेशो विचारात घेतलेले आहेत आणि त्या रेशोची व्हॅल्यू इथं पुट करून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे. ओके, यावरून आपल्याला एसी मिळालेलं आहे. कमीत कमी 4 to 5 मार्क्सचा हा क्वेश्चन असेल, त्यामुळे व्यवस्थितरित्या हे जे टेस्ट मी शिकवलेले आहे स्टार्टिंगला त्याचा व्यवस्थित स्टडी करा आणि त्यानंतरच प्रॅक्टिस सेट सोडवायला सुरुवात करा. ओके, आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया मुलांनो, कारण की अजून 5 क्वेश्चन्स रिमेनिंग आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे अजूनही चॅनलवर कोण नवीन असेल आणि सबस्क्राईब करायचं राहून जात असेल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आणि याबरोबर बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे न्यू अपलोडिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला लगेचच मिळतील.